जगाच्या नजरेत हे फक्त निळेशार पाणी आहे, पण विनाशाच्या उंबरठ्यावर उभी असलेली सृष्टी ज्याला साद घालत आहे, तो आधार याच गर्भात दडलाय. ना कोणतं शस्त्र, ना कोणतं अस्त्र, केवळ एका अढळ पाठीचा आधार संपूर्ण विश्वाचा समतोल राखण्यासाठी सज्ज झालाय. तो आधार आहे कूर्म अवतार. एकदा दुर्वास ऋषी घनदाट अरण्यातून चालले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण तेज आणि प्रचंड दरारा होता. वाटेत त्यांना एक विद्याधर कन्या भेटली, जिने अत्यंत भक्तिभावाने ऋषींना वंदन करून त्यांचे स्वागत केले. तिने मोठ्या प्रेमाने तो दिव्य आणि सुगंधी पुष्पहार ऋषींना अर्पण केला, जो त्यांनी आनंदाने स्वीकारला. पुढे चालताना ऋषींना देवराज इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवर बसून मोठ्या थाटामाटात येताना दिसले. ऋषींनी तो दिव्य प्रसाद म्हणून आपल्या गळ्यातील हार काढला आणि मोठ्या कौतुकाने इंद्राला अर्पण केला. पण वैभवाच्या गर्वात असलेल्या इंद्राने तो दिव्य हार स्वतः न घालता ऐरावत हत्तीच्या मस्तकावर टाकला. मादक ऐरावताने तो हार सोंडेने खाली फेकला आणि आपल्या पायांखाली निर्दयपणे तुरवून टाकला. दुर्वास ऋषी म्हणाले, ज्याप्रमाणे तू या मालेचा अपमान केलास, तसंच तुझा ऐश्वर्य आणि प्रतिष्ठा तिन्ही लोकातून नष्ट होईल. शापाचा प्रभाव पडताच क्षणात देवांचे सर्व तेज लोप पावले आणि त्यांच्यातील दिव्य शक्ती पूर्णपणे ओसरली. देवांचे तेज कमी होताच असुरांनी संधी साधली आणि स्वर्गावर आक्रमण करून सगळीकडे हाहाकार माजवला. शेवटी मदतीसाठी सर्व देव भगवान विष्णूंना शरण गेले. तेव्हा त्यांनी यावर उपाय म्हणून समुद्र मंथन करण्यास सुचवले, कारण समुद्र मंथनातून अमृत मिळेल आणि देवांना पुन्हा ऐश्वर्य आणि शक्ती प्राप्त होईल. अमृताचे आमिष दाखवून असुरही समुद्र मंथनासाठी तयार होतील, कारण फक्त देवांचे बळ त्यासाठी पुरेसे नव्हते. त्याचबरोबर समुद्र मंथनासाठी मंदार पर्वत रवी म्हणून आणि वासुकी नागाची दोरी म्हणून वापरण्याचा उपाय सुचवला. शेवटी देवराज इंद्राने असुरांचा राजा बळी याची भेट घेऊन समुद्र मंथनासाठी असुरांचे सहकार्य मिळवण्याची विनंती केली आणि असुरांनी ती विनंती मान्य देखील केली. क्षीरसागराच्या मंथनासाठी मंदार पर्वताने स्वतःला समर्पित केले आणि विश्वाच्या कल्याणासाठी तो रवी म्हणून स्थिर झाला. जेव्हा मंथनासाठी दोरी हवी होती, तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील वासुकी नागाला सहमती दिली आणि मंथनाचा मार्ग सुकर झाला. मंदराचल पर्वताला वासुकी नागाचा विळखा पडला आणि देवदानवांच्या अखंड शक्तीने क्षीरसागराचेही अद्भुत मंथन सुरू झाले. मंथनाचा वेग वाढला खरा, पण आधाराअभावी भव्य मंदराचल पर्वत अथांग सागराच्या तळाशी हतबल होऊन बुडू लागला. साक्षात विष्णूंनी दिव्य कूर्म रूप धारण केले आणि अथांग सागराच्या तळाशी एका अचल आधाराचा उदय झाला. कूर्म देवांच्या अभेद्य पाठीचा आधार मिळताच मंदराचल सावरला आणि सृष्टीच्या कल्याणासाठी अमृताचा शोध पुन्हा एकदा जोमाने सुरू झाला. संकट कितीही मोठे असले तरी भगवंतांचा आधार सर्व काही शक्य करतो. विष्णूंच्या या कूर्म अवताराने सृष्टीचे रक्षण केले. नमो भगवते तुभ्यं कूर्मरूपाय विष्णवे मंदराधाररूपाय लोककल्याणकारिणे.